श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरू संत सज्जनांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करून करूया वारी मनाची, गाऊ गाथा संतांची. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल 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 विठ्ठल, विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई. पंढरीनाथ भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, भगवत प्राप्तीच्या साधनांमध्ये कलियुगामध्ये भगवत प्राप्ती होणार ते साधन नामसंकीर्तन. साधन पै सोपे, याने काय होईल? जळतील पापे जन्मांतरीची. यासाठी कुठे जावं लागेल का? नाही हो. इतर युगांमध्ये तरी घराचा त्याग करा, हिमालयामध्ये जा तप करा, वनामध्ये जा तप करा, पण कलियुगामध्ये नाही. न लगे सायास जाणे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. भगवत प्राप्ती घरी होईल, पण त्यासाठी करावं ते लागेल नामसंकीर्तन. अनन्याश्चिंतयन्तो माम. भगवान म्हणालेत, पार्था, अनन्य भक्तीने माझं भजन. अन्य अन्य इतर काहीही नाही. प्रपंच करत असताना देहाची राहटणी ही बाह्याकारे. देहाने प्रपंच सुरू असावा, पण अंतःकरणामध्ये फक्त भगवंताचं चिंतन. इतर सगळ्या विषयांचं चिंतन बाजूला सारून फक्त भगवंताचं चिंतन जो करेल, तेषां नित्याभियुक्तानां, त्याच्या जीवनामध्ये योगक्षेमं वहाम्यहम, भगवंताचं अभिवचन आहे. त्यापुढे जाऊन संत म्हणाले ना, सुखे येतो घरा नारायण. या भगवंताच्या वचनावर, या संतांच्या वचनावरती विश्वास ठेवून आपलं जीवन जगणाऱ्या संत मालिकेतले अनेक संत, या संतांपैकी एक संत संत सावतामाळी. श्रोते हो, ज्यांच्या घरात 3 पिढ्यांपासून भगवंताची भक्ती, भगवंतावरती अलौकिक प्रेम, आणि भगवंत कुठे तर चराचरामध्ये भगवंत व्यापलेला. हो, संत सावता महाराजांच्या अनेक अभंगामधनं महाराजांची ही अलौकिक दृष्टी आपल्याला पाहायला मिळेल. नित्यक्रम काय तर मळा होता. मळ्याची देखरेख करणं, मळ्यामध्ये उत्तम प्रकारचं पीक घेणं, आणि त्या मळ्यामध्ये जी काही सेवा करायची आहे ती सेवा म्हणजे स्वतःचा प्रपंच चालवायचा आहे म्हणून, किंवा व्यावहारिक दृष्टीने भरपूर शेतमाल पिकावा, भरपूर भरभराट व्हावी आणि उत्तम प्रकारे जीवन जगता यावं म्हणून त्या शेताची निगा राखायची का? म्हणून त्या शेतातनं उत्पन्न काढायचं का? नाही हो. आम्ही जे कर्म करतोय हे कर्म ही भगवंताची सेवा आहे. भगवंतानी आम्हाला ते काम लावलं आहे. आम्ही ते काम उत्तम केलं तर या भगवंताच्या सृष्टीतलं एक एक कार्य व्यवस्थित आमच्यावर जे सोपवलं आहे ते आम्ही पार पाडायचं. ही दृष्टी, कर्म करायचं ते उत्तम करायचं. भगवान स्वतः पार्थाला म्हणालेत, पार्था, जो अधिकार योग साधना करणाऱ्याचा, तोच अधिकार आपलं कर्म उत्तम करणाऱ्याचा. दोन्ही सारखे अधिकारी आहेत. म्हणून तर भगवान म्हणाले ना, पार्था, योग कर्म सुकौशलम. उत्तम कर्म करणं, त्यातनं फळाची अपेक्षा न करणं, हे योग कर्माच्या बरोबर आहे, योग करण्याच्या बरोबर आहे. मग मंडळी, या सावता महाराजांच्या अंतःकरणाची अवस्था कशी होती माहिती आहे? कांदा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. कांदा भाजी अवघी विठाबाई माझी, मोठा नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी.
कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, विठाबाई माझी, विठाबाई माझी. सर्व समदृष्टी चराचरामध्ये असलेला भगवंत आणि श्रोते हो, हे संत काही आपल्या मनाने ठरवतात का हो? नाही हो. श्रीमद भागवतामध्ये स्वतः शुकाचार्यांनी राजाला ज्या वेळेला भगवंताचं विराट रूप सांगितलं, त्यावेळेला या भगवंताच्या अवयवांचं वर्णन करत असताना, भगवंताच्या स्थूल रूपाचं वर्णन करत असताना, भगवंताच्या तळपायांपासनं अगदी नखशिखांत हे चराचर भगवंताचं कसं रूप आहे हे वर्णन केलेलं आहे ना. मग संत हे कायम वेद, वेदांत, सिद्धांत या सगळ्यांच्या आधारेच बोलत असतात. आणि खरं सांगायचं तर संत जे बोलतात तोच वेदांत आहे, तोच सिद्धांत आहे. श्रुती स्मृती या सगळ्यांचा आशय तोच आहे. कारण हे सर्व ज्ञान भगवंतानी प्रकाशित केलं आहे आणि त्या भगवंताला त्यांनी आपल्या रोमामध्ये साठवलं आहे. या संतांची दृष्टी किती अलौकिक आहे. संत सावता महाराजच म्हणतात ना, बैल विठ्ठल, शेत विठ्ठल, विश्व विठ्ठल गे. विठ्ठल वाणी मोठ काळी, ती बी विठ्ठल गे. पोपट राघू मोर मैना, चिमणी विठ्ठल गे. चिमणी वाणी नागू माझी, ती बी विठ्ठल गे. वृक्ष विठ्ठल, वापी विठ्ठल, वेली विठ्ठल गे. वेली वाणी सखये माझी, तू बी विठ्ठल गे. सर्व चराचर सूर्यचंद्र हे, गमते विठ्ठल गे. आ सर्व चराचर सूर्यचंद्र हे, गमते विठ्ठल गे. विठ्ठलाचा दास सावता, मी बी विठ्ठल गे. मी बी विठ्ठल गे. मी बी विठ्ठल गे. सर्व समदृष्टी असलेले संत सावता महाराज ते म्हणतात, अमुची माळी याची जात, शेत लावू बागाईत. आम्हा हाती मोठ नाडा, पाणी जाते फुल झाडा. शांती शेवंती फुलली, प्रेम जाई जुई व्याली. सावताने केला मळा, विठ्ठल देखियला डोळा. स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात. स्वकर्मामध्ये रत झाल्यावरती मोक्ष सहज प्राप्त होणार. या अलौकिक दृष्टीने संत सावता महाराजांचा प्रपंच सुरू होता. स्वकर्मात रत असताना, आपल्या मळ्याची देखरेख करत असताना भगवंताचं चिंतन सुरू होतं. आषाढीची वारी जवळ येत होती. पंढरपूरला जाणाऱ्या अनेक दिंड्या मार्गस्थ झालेल्या होत्या. पैठणहून कुर्मदास महाराजांची स्वारी भगवंताला भेटण्यासाठी निघाली. रस्त्यामध्ये झालेली त्यांची अवस्था पाहून ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराजांची स्वारी भगवंताला प्रार्थना करतीये की आता आपण कुर्मदासांना भेटायला गेलं पाहिजे. या दोघांनी सांगितलेला निरोप ऐकून भगवंत तातडीने निघाले. मार्गी चालता जगजेठी, तो अरण्य भेंडी देखिल्या दृष्टी. रस्त्यामध्ये अरणगाव लागलं.
ज्या गावामध्ये भगवंताचा संत सावता भक्त राहत होता. श्रोते हो, मार्गी चालता जगजेठी, तो अरण्य भेंडी देखिल्या दृष्टी. मग सावता माळियाचे भेटी, उत्कंठित पोटी जाहले पै. त्याचे भेटी सचक्रपाणी, त्वरे चाले तये क्षणी. म्हणे कौतुक नामया लागुनी, आजचे दिनी दाखवावे. नामदेवांना संत सावता महाराजांची भेट घालून द्यावी अशी इच्छा भगवंताची झाली. तो सावता महाराजांच्या मळ्यामध्ये 3 जण आले. भगवंतांनी या दोघांना बाहेर बसवलं. झोपडीत प्रवेश केला. तो सावता महाराजांची स्वारी भगवंताच्या चिंतनामध्ये निमग्न झालेली होती. समोर भगवंताला आलेलं पाहिलं. हो हो हो, काय आनंद होता. त्या आनंदात भगवंताला मिठी मारली. तो भगवंताने काय म्हणावं, सावता, अरे सावता, माझ्या मागे 2 चोर लागलेत, मला लवकर लपव. भय पावोनी रुक्मिणी भर, सावत्यासी देत प्रत्युत्तर. माझे पाठीसी दोघे तस्कर, येती सत्वर लगबगे. तयांच्या भेणे तुझ पासी, येथे आलो लपावयासी. अरे मी तुझ्याकडे लपण्यासाठी आलोय, मला लवकर लपव, पूजाबिजा आपण नंतर करत बसू. भगवंताचं हे वाक्य ऐकलं. सावता म्हणे ते समयी, तू साठवशील कवणे ठाई. ऐसा ठाव दिसत नाही, त्रिभुवनी पाही शोधता. वायून साठवे पिंजऱ्यात, की आकाशन समाये घागरीत. ना तरी वासरमणी अंधारात, कोंडेल कैसा गोविंदा. देवा, अरे देवा, अरे वायू पिंजऱ्यात कोणता येणं शक्य आहे का? सूर्याला अंधारात लपवता येणं शक्य आहे का? का आकाशाला घागरीमध्ये लपवता येणं शक्य आहे? सांग ना देवा, तसं तुला कुठे लपवू? अरे असा एकही ठाव नाही जिथे तू नाही. हे ऐकलं भगवान म्हणाले, सावता सावता, हे बाकी नंतर मला सांग, आधी मला तू लपव. ऐसे बोलता ऋषिकेशी. भगवंताची लगबग बघितली. कुठे बरं भगवंताला लपवावं? मग सावता विचारे निजमानसी. हृदय मंदिरी वैकुंठवासी, निज प्रीती राहील. भगवंताला हृदयामध्ये बंदिस्त करावं. मग खुरपे घेवोनी सत्वरी, उदर चिरिले ते अवसरी. हृदय संपुटी मुरारी, येवनी झडकरी बैसला. ओ हो हो, समोर खुरपं पडलेलं होतं. झरकन दिशी ते खुरपं घेतलं आणि आपल्या पोटावर त्यांनी वार केला. हो, आणि भगवंताला आत प्रवेश करायला सांगितला. भगवंत आत प्रवेश करते झाले. चिरलेला भाग समोर दिसू नये म्हणून उपरण्याने त्यांनी पोट बांधून घेतलं. अंतःकरणात भगवंताचं चिंतन सुरूच होतं. हो, हृदयामध्ये भगवंताला स्थिर केला. त्यावेळेला स्वतः भगवान म्हणाले, सावत्यासी बोले निजगुह्यार्थ. तुझा उपकार फेडावया इथं, न दिसे पदार्थ दृष्टीसी. आता माझे स्वरूप होई. भगवंतानी संत सावता महाराजांना स्वस्वरूपाकार केलं. भगवंत आणि संत सावता महाराज एक रूप झाले. श्रोते हो, बाहेर बसलेल्या नामदेवांची ज्ञानदेवांची स्वारी वाट पाहतीये. शेवटी दोघंही आत आले. आत आल्यावरती सावता महाराजांजवळ भगवंत कुठे अशी विचारणा केल्यावरती काय बोलणार हो? नामदेवराय, ज्ञानदेवराय दोघेही व्याकुळ झाले. तेव्हा भगवंत पुन्हा बाहेर प्रगट झाले. संत सावता महाराजांच्या पोटावून हात फिरवला. परिस्थिती पूर्ववत झाली. श्रोते हो, हे ऐकायला जरी आज अतर्क्य वाटत असलं तरी भक्ती, श्रद्धा यापुढे अनेक अतर्क्य गोष्टीसुद्धा सहज घडतात. भगवंताशी स्वस्वरूपाकार झालेल्या या भगवत भक्ताला पाहिलं. काय आनंद वाटला नामदेवांना. म्हणून तर नामदेव महाराज म्हणाले ना, धन्य ते आरण रत्नांची ती खाण. जन्मला निधान सावता तो. सावता सागर प्रेमाचे आगर, घेतला अवतार माळ्या घरी. धन्य त्यांची माता, धन्य त्यांचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. नामा म्हणे त्यांचा जन्म सुफळ झाला, वंश उद्धरिला माळी यांचा.
या अलौकिक भगवत भक्ताने आपल्या कर्माच्या बळावरती भगवंताला हृदयामध्ये साठवलं. भगवंताची भेट घरी झाली हो, घरी झाली. म्हणून संतांच्या शब्दावरती विश्वास ठेवूया. आज आपण पायी जरी पंढरीला गेलो नाही तरी पंढरीचा पांडुरंग आपल्या घरी निश्चित आणण्याचा आपल्याला अधिकार आहे. सकळांचे येथे आहे अधिकार. फक्त त्याकरता लागणार एक कर्मसिद्धांत आणि एक अंतःकरणामध्ये भगवंताचं चिंतन. हे करण्याचा प्रयत्न करूया आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घेण्याचाही प्रयत्न करूया. जय जय रघुवीर समर्थ.